याला म्हणतात पुण्यातला पाऊस. गारा पडणार आहे आता, गारा. नाहीला नाहीला क वाव वाव. This is the hub. The hub, the mob. काय दिस इज द हॉब. काय हॉब हॉब मॉब हे चांगलं आहे रे. मग हे कोणतं आहे? काय आहे? ब्लम. पीछे जाना है. आम्ही आहे मेन बॅटरी पण गेली. मेन बॅटरी बदलून आली. बारकी बॅटरी. गुड इव्हनिंग. जाऊन आलो मी. आज आम्ही जरा नवीन कॅफेला गेलो होतो. एक नवीन सर्च केला आम्ही जरा. कॅफे चांगला आहे. कॅफे मस्त कॅफे होता. हा तर ज्यांनी पार्ट 1 एपिसोड 1 एपिसोड 2 नाही बघितलेला द लाऊडनेसचा, त्यांनी तो बघून या. त्याशिवाय आता लास्ट एपिसोड कळणार नाही. तर आता एपिसोड 2 मध्येच्या एंडिंगला अर्जुनला तो मर्डरर दिसलाय. ठीक आहे. आणि तो त्याच्याकडे पाठ करून उभा आहे. आणि अर्जुन त्याला बोलतो आहे त्या जागेवर थांब, नाही तर तुला मी गोळी मारेल. तो मर्डरर थांबतो एका जागेवर. अर्जुन हळूहळू त्याच्या जवळ चाललाय. मर्डरर खिशातनं काहीतरी काढतो आणि अर्जुनच्या समोर फेकतो. आणि अचानक सगळं धूर 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 होऊन जातो. एकदम असं स्मोक ग्रेनेड टाईप असं त्याच्याकडे. तो ते टाकतो आणि सगळं धूर धूर होतो. आणि सगळ्यांना एकदम खोकलायला चालू होतो. ठीक आहे. आणि नंतर स्मोक म्हणजे धूर गायब झाल्यानंतर ते बघतात, ते शोधतात. मर्डरर तिथे नसतो. तो निघून गेलेला असतो. अर्जुन वैतागून घरी जातो. आणि घरी गेल्यानंतर त्याला खिशात एक नोट भेटते. त्या नोटवर लिहिलेलं असतं की मी कोणी सायको किलर नाहीये. जे लोक स्वतःच्या कम्फर्टसाठी, स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात, त्यांच्यामुळे बाकीचे लोक डिस्टर्ब होतात, त्यांनाच मी मारतोय. तेच माझे टार्गेट आहेत. नॉर्मल लोकांना मी मारत नाही. मी एक सायको किलर नाहीये. मी आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला एक बदलाव आणायचा ट्राय करतोय. एक चेंज की ज्याच्यामध्ये सगळं एकदम शांत असेल, एकमेकांना कोण डिस्टर्ब नाही करणार, एकदम सायलेन्स असेल आणि व्हायलन्स अजिबात नसेल. मी एक नवीन दुनिया तयार करायचा प्रयत्न करतोय. आणि जर तुला माझ्या पॉईंटमध्ये लॉजिक वाटत असेल तर या दिलेल्या ॲड्रेसवर मला एकटा येऊन भेट. ठीक आहे. असे नोट असते त्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यात ठरलेल्या टायमिंगनुसार अर्जुन त्याला भेटायला जातो. आणि भेटायला गेल्यावर जो मर्डरर आहे तो अर्जुनला इन्फ्लुएन्स करायला ट्राय करतो. की चालू होतं इन्फ्लुएन्स करण्यामध्ये की मी जे करतोय ते बरोबर आहे. याच्यामुळे एक नवीन दुनिया तयार होईल ज्याच्यामध्ये फक्त एकदम हॅपीनेस असेल. सगळे आपापल्या हॅपीनेसमध्ये राहतील. सगळे एकदम सायलेंटली राहतील. सगळे आपापली लाईफ एन्जॉय करतील. कोण कोणाला डिस्टर्ब नाही करणार. एक मस्त दुनिया असेल वेगळी. पण हे ऐकून अर्जुन त्याला बोलतो हे सगळं एकदम फालतूपणा आहे. तू वेडा आहेस, तू सायको आहेस. आणि हे सगळं करून तू फक्त स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतोय, स्वतःला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोयस की तू एक खुनी नाहीये, पण तू एक मर्डररच आहे. मर्डरर आहे आणि राहणार. एवढं बोलून अर्जुन त्याची खिशातली बंदूक काढतो आणि त्याच्या समोर धरतो. मग मर्डरर पण त्याच्या खिशातली बंदूक काढतो आणि अर्जुनवर एम करतो. आणि अर्जुन त्याला बोलतो की गन ड्रॉप कर, नाही तर मी तुला शूट करेल. आणि मर्डरर त्याच्या जवळ येत राहतो. ठीक आहे. बंदूक घेऊन अर्जुनकडे पॉईंट करून. अर्जुन गोळी मारतो. मर्डररच्या डोक्यात गोळी लागते. तो ऑन द स्पॉट मरतो, खाली पडतो आणि मरतो. अर्जुन त्याची पिस्तॉल चेक करतो. पिस्तॉल मोकळे असते. पिस्तॉलमध्ये गोळ्याच नसतात. हे बघून अर्जुन शॉक होतो. तो पोलिसांना फोन करतो की जो मर्डरर होता तो मला भेटलाय आणि त्याचा एन्काउंटर झालाय. ठीक आहे. मग आता डायरेक्ट एन्काउंटर सांगता येणार नाही. याच्यामुळे हे पोलीस एक स्टोरी तयार करतात आणि फेक एन्काउंटरला ओरिजिनल दाखवतात आणि मीडियामध्ये सगळीकडे सांगतात की असं असं झालं, त्याने पहिले आमच्यावर गोळी मारली, त्याच्यामुळे स्वतःच्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी अर्जुनने त्याला गोळी मारली. ठीक आहे. अर्जुनचं प्रमोशन होतं आणि केस क्लोज होऊन जाते आणि सगळे खुश असतात अर्जुनच्या कामामुळे. पण 4 महिने झाल्यानंतर पण
अर्जुन गिल्टमध्येच आहे अजून पण, की त्याला माहिती आहे, त्याला कळत नाही अजून पण की त्याने बरोबर केलं का चुकीचं केलं. आणि जो मर्डरर होता त्याने ज्या गोष्टी बोलल्यात त्या गोष्टींचा अर्जुन अजून पण विचार करतोय की तो जे बोलत होता त्याच्यामध्ये लॉजिक होतं का, त्याच्यामध्ये पॉईंट होता का, आणि तो अजून पण गिल्टीच फील करतोय. कशी वाटली स्टोरी सांगा नक्की कमेंट करून. आणि हा एंड होता, कसं वाटलं सगळं सांगा. आणि अजून अशा स्टोरी टाकत राहील मी तुमच्यासाठी. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.